हॅलो, आपण मैसूर पाक बनवणार आहोत। त्यासाठी मी हा मेजरमेंट कप सेट केलेला आहे। 1 कप साखर घेऊन मी त्यात अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि याच कपाने मी 1 कप बेसन घेतलेला आहे। याची आपल्याला छान उकळी येऊ देऊन एकताराची चाचणी बनवायची आहे। तर हे बघा, मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। याच कपाने सेम आपण 1 कप तूप घेणार आहोत। तूपही आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे साईडला। तूप छान गरम झाल्याच्या नंतर बेसन आहे ना, ते त्या पाकामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे, जेणे फक्त त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। छान मिक्स करून घ्या मऊसूतपणाने। असं करून सगळं गुठळ्या न होता फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण गरम केलेलं तूप आहे ना, यामध्ये 1-1 चमचा घालून घ्यायचा आहे आणि तूप चांगलं पिठामध्ये ऑब्झॉर्ब झाल्याच्या नंतर आपल्याला परत हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे। आता परत एकदा तूप घ्या आणि या मिश्रणामध्ये टाका। परत छान अशी जाळी सुटेल। परत तूप ऑब्झॉर्ब झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा असंच तूप टाकायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे शेवटी तूप संपेपर्यंत। आणि हे बघा, हे मी लास्टचं तूप टाकलेलं आहे। पाक किती छान असं जाळीदार आपलं बेसन झालेलं आहे, बेसन आणि पाक। आणि आता हे एका टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। बघा किती छान जाळी सुटली आहे ना आपल्या मिश्रणाला। हे टाकल्याच्या नंतर ते थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्याचे कट मारून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट मारून घेऊ शकता। आणि हे बघा, आपला मैसूर पाक रेडी झालेला आहे। असा जाळीदार मैसूर पाक तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।